वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरुद्ध मोठी कारवाई केली असून गांजाची विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत। वर्धेचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने जिल्हाभरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविली जात आहे। 7 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की प्रमोद छन्नू सांडेकर हा सराईत गुन्हेगार गांजाची तस्करी करत आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ या झोपडीवर NDPS कायद्याअंतर्गत छापा टाकला। यावेळी आरोपी प्रमोद सांडेकर पोलिसांच्या हाती लागला। झडती घेतली असता त्याच्याकडून 524 ग्रॅम गांजा, 1 मोटरसायकल आणि 1 मोबाईल असा एकूण 88,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, PSI सलाम कुरेशी, अरविंद एनुरकर, रोशन निंबाळकर आणि रवी पुरोहित यांचा समावेश होता। या कारवाईमुळे वर्धेतील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। जनसेवेचा वसा घेऊनही प्रगतीचा ध्यास धरला। रोजगार मेळाव्यातून आज तरुणांचा सन्मान केला। आमदार राजेशजी बकाने आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा खास। देवळी पुलगावच्या विकासाचा असाच राहू ध्यास। शुभेच्छुक उपाध्यक्ष राहुल चोपडा व समस्त नगर परिषद पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचारी, नगरपालिका देवळी।